दख्खनचा राजा ज्योतिबा केदार विजय अध्याय 5. आजोबा, रत्नासूर तर खूप शक्तिशाली आहे ना? मग ज्योतिबा त्याच्याशी एकटीच लढणार का? बाळा, हा अध्याय ज्योतिबांच्या अफाट सैन्याबद्दल आहे. जेव्हा युद्धाची वेळ आली तेव्हा ज्योतिबांनी 9 कोटी भैरवांना साथ घातली. हे 9 कोटी भैरव साक्षात शंकराच्या तेजातून निर्माण झाले आहेत. त्यांच्या सोबतीला 16 सिद्ध आहेत जे अचाट शक्तीचे मालक आहेत. एवढंच नाही तर साक्षात महालक्ष्मी आणि 18 हातांची आदिशक्ती सुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहिली. बाप रे, 9 कोटी सैन्य! मग ज्योतिबा स्वतः कसे दिसत होते आजोबा? ज्योतिबांचं रूप अतिशय विलोभनीय होतं. त्यांनी अंगावर पितांबर परिधान केलं होतं. गळ्यात कस्तुरीच्या टिळा आणि मस्तकावर जटा होत्या. त्यांच्या हातात त्रिशूळ, डमरू आणि खड्ग चमकत होतं. ते साक्षात कोटी सूर्यांच्या तेजासारखे दिसत होते. या अध्यायात त्यांना नाथ निरंजना आणि ज्योती स्वरूप असं म्हटलं आहे. बाळा, जेव्हा हे 9 कोटी भैरव चांगभलचा जयघोष करतात तेव्हा साऱ्या दिशा थरथर कापतात. रत्नासुराच्या राज्यात यामुळे मोठे उत्पात सुरू झाले. विजा कडाडू लागल्या, जमिनीला तडे गेले. हे ज्योतिबांच्या आगमनाचे संकेत होते. रत्नासुरालाही आता भीती वाटू लागली की आपला अंत जवळ आला आहे. मला आता ज्योतिबांचं ते रूप डोळ्यांसमोर दिसतंय. मग पुढे युद्ध सुरू झालं का? हो बाळा, ज्योतिबांनी आपल्या सैन्यासह दक्षिण दिशेला प्रयाण केलं. रत्नासुराचा गर्व कसा उतरणार हे आता आपण पुढच्या भागात पाहूया. ज्योतिबा हे साक्षात ब्रह्मस्वरूप असून ते भक्तांच्या कल्याणासाठी धावून आले आहेत.